लावतो, रेडिओ ऑन करतो. रुपाली गालातल्या गालात हसते आणि त्याच्याकडे बघते. तो तिच्याकडेच बघत होता. दोघांचीही नजर एकमेकांना मिळते आणि दोघेही खळखळून हसतात. आयुष गाडीचा स्पीड वाढवतो. घरी पोहोचल्यानंतर आयुष आनंदला भेटायला जातो. रात्र बरीच झाली होती, पण त्याच्या लक्षात येतं की आनंद तर शिवानी सोबत हैदराबादला जाणार होता. त्यांची डीलसाठी मीटिंग होती ना. ते आठवताच तो आपल्या खोलीत जातो. मग आयुष फ्रेश व्हायला जातो. रुपाली मुलांच्या खोलीत मुलं काय करतायत म्हणून बघायला जाते. सगळी जण छान झोपलेले असतात. तिथे आरोहीला बघते. वहिनी, त्रास नाही ना दिला मुलांनी? सगळ्यांनी खूप दंगा केला असेल ना? नाही ग, आणि आता सवय आहे मला सगळ्यांची, आरोही हसत म्हणाली. थोडा वेळ दोघी गप्पा मारतात. तितक्यात रुपालीच्या फोनवर एक मेसेज येतो. हे तुम्ही ठीक नाही केलं मॅडम, खूप महागात पडेल आता हे सगळं तुम्हाला. ते वाचून रुपाली जरा काळजीत पडते. ती आरोहीला झोपायला जाते असं सांगून तिथून निघते. आपल्या रूमच्या टेरेसवर जाऊन ती तो मेसेज परत वाचते. तिच्या मनात जी भीती होती तेच झालं. तिच्यामुळे आयुष कोणत्या संकटात सापडतोय आता तिला असं झालं होतं. तितक्यात रूम मध्ये गाणं सुरू झालं. तिच्या आकाशी रंगाचा पदर वाऱ्यावर सळकेवत म्हणाला, नाही, काही नाही, मी काय करणार. रुपाली त्याच्याकडे वळत फोन बंद करत म्हणाली, आधीच खूप उशीर झालाय ना. अगं झोप नाही येते का तुला? आयुष तिच्या गळ्याभोवती हात टाकत म्हणाला. तेच ना, झोप नाही येते रे. रुपाली त्याचे हात बाजूला करत रूम मध्ये जात म्हणाली, तू झोप, मी आले फ्रेश होऊन. रुपाली विचार करत असते, काय करेल बरं आता हा पीटर? आयुषला कसं सोडवायचं यातून? बाहेरून जरी ती फुलनदेवी सारखं दाखवत असली तरी शेवटी मन तर कोवळच होतं ना तिचं सुद्धा. आपल्यामुळे आयुषवर नको ते संकट नको यायला, हेच सुरू होतं तिच्या मनात. विचार करता करता झाला प्रकार परत तिला आठवू लागला. तिला पीटरचा त्यामुळे अजूनच राग यायचा. तिने त्याच्या मुस्काटीत लावून दिली. काही चुकीचं नव्हतं केलं, पण आता त्यामुळे जे समोर प्रश्न येत होते त्यांचं काय? जेव्हा परत तिला एक मेसेज आला, मॅडम, तुमच्या खातर अजून एक संधी देतो मी, साहेबांना निर्दोष सोडवण्याची. ते वाचून रुपालीला फोन फेकून द्यावासा वाटला. तिने गार पाण्याने चेहरा धुतला. स्वतःला शांत करायचं ठरवलं. वेळोवेळी तेच मेसेज वाचून तिच्या डोक्यात चक्रवात येत होतं. आता हा मला कसली संधी देतोय बरं, असं म्हणत आणखी प्रश्न डोकावू लागले. आणि मग आपलं स्वप्न आठवून ती आणखीच घाबरून जायची. म्हणजे पीटर आयुषला खरंच त्या केसच्या खाईत धक्का देऊन अडकवून टाकेल का? खलास करेल आयुषला? असा अर्थ होतो का या स्वप्नांचा? स्वतःच्याच विचाराने ती घाबरली. नकळत तिचे डोळे पाणावले. आता ही मनातली भीती ती कोणाला बोलूनही दाखवू शकत नव्हती. शिवानी पण घरी नव्हती. मग कुणाला सांगायचं हेच कळत नव्हतं. तिच्या मनात विचारांनी थैमान मांडलं होतं. ती स्वतःचा अवतार ठीक करून चेहरा पुसत बाहेर येते. बघते तर आयुषला झोप लागली होती. काय हवं असेल या पीटरला? का करतोय हा असं? विचार करून तिचं मन बेचैन झालं होतं. ती परत टेरेसवर जाऊन उभी राहते. गार वारं चाललेलं. रात्रीचा वेळ असल्यामुळे सगळीकडे शांतता पसरली होती. त्यात तिचा मोबाईल परत वाजला. उद्याची संध्याकाळ, फक्त तुम्ही आणि मी, आणि आयुष निर्दोष सुटेल.
रुपाली तो मेसेज बघून चक्रावूनच गेली. तिला आपण काय वाचतोय आणि त्याचा अर्थ काय आहे हेच कळेना. तिच्या मनात आता त्याच्यासाठी तिरस्काराव्यतिरिक्त आणखी काही उरलेलं नव्हतं. रुपालीने आपले उडणारे केस आवरले आणि केसांचा आंबाडा घातला. इतका वेळ साहेब साहेब करत होता आणि आता डायरेक्ट आयुष म्हणून कसं काय संबोधू शकतो हा माणूस. रेलिंगला टेकून ती आकाशाकडे बघत होती. काव्या, मी आज खूप एकटी पडलीय. काय करू काही सुचत नाहीये. कसं सोडवू या सगळ्यांतून आयुषला. प्लीज, मला आज तू इथे पाहिजेस माझ्याजवळ. का गेलीस ग आम्हाला सोडून यार. मी नाही ग हे सगळं हँडल करू शकत. बोलताना तिच्या डोळ्यातनं अश्रू ओघळू लागले. वाऱ्याची एक झुळूक येऊन अलगद तिला सहलवून गेली. माहितीये मला तू इथेच आहेस, माझ्या आजूबाजूलाच आहेस. तुला तरी कुठे आम्हाला सोडवेल ना. पण मी काय करू, माझं डोकंच फिरतंय ग. तितक्यात फोन परत वाजला. उद्या इथे भेटा, पंपकिन बंगलो, गांधी रोड. हे बघ, हा नालायक मला मेसेजवर मेसेज करत चाललाय. याला नंबर कुठून मिळालाय माझा. मला ना याला मारून टाकायची इच्छा होती. मार ना मग. तिच्या आतून एक आवाज आला. मारणार नाही, पण धमकी तर नक्कीच देऊ शकते ना. मी एवढी का घाबरतेय. रुपालीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला. ती लगेच एका नंबरला फोन लावते. अरे भाई, इतक्या रात्री कशी काय आठवण काढली. समोरून फोन उचलल्याबरोबर आदराने एक व्यक्ती बोलली. तुझ्याकडे एक महत्वाचं काम होतं पप्पू. रुपालीला त्याच्याकडे काही काम आहे हे ऐकून तो खुश झाला. अरे भाई, तुम्ही फक्त हुकूम करायचा. मला उद्या सकाळसाठी एक गन हवी आहे, होईल का मॅनेज. अरे म्हणजे काय, तुम्ही सांगितलं आणि मी नाही देणार. बोला, घरी आणून देऊ का. वेळ लागलाय का. घरी नको, मी येईल. मी सांगते तुला, तू फक्त जमवून ठेव. कुठे पोचवायची ते मी कळवते. पण भाई, तुम्हाला गनची काय गरज आहे. काय काम असेल तर मला सांगा ना. नाही रे, नाही, हे काम मलाच करायला पाहिजे. रुपाली स्वतःशी एक असुरी स्माइल देत म्हणाली. बघ आता पीटर कसा सरळ करते तुला. एक संध्याकाळ काय, फक्त तू आणि मी काय. तयार रहा. रुपाली फोन ठेवत स्वतःशीच बडबडत होती. काव्या, तुम्हाला नेहमीच मार्ग सुचवतेस ग. काय म्हणू तुला. अशीच सोबत राहा माझ्या. उद्या तर विकेट पाडायची आहे ना आपल्याला. रुपाली एक मोठा श्वास घेत तिथला गार वारा आपल्या फुफ्फुसात भरून घेत शांत निवांत जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुपाली लवकर स्वतःचं आवरते आणि क्यूचं आवरून आयुष उठण्याच्या अगोदर तिला शाळेत सोडायला जाते. रुपाली पप्पूची वाट पाहत थांबली होती. काही वेळाने पप्पू येतो आणि तिला एक बॅग देतो. भाई, माझ्या लायक काही काम असेल तर सांगा ना. सांगेन, असं म्हणत रुपाली बॅग घेऊन तिथून निघते. घरची काही कामं आणि बाकीच्या गोष्टीत दुपार होऊन जाते. आयुषी रुपालीचं काही बोलणंही होत नाही. मग संध्याकाळी गन लोड करून घेते रुपाली. पीटरने पाठवलेला ऍड्रेस गुगल मॅपवर शोधून ठेवते. 30 मिनिटांच्या अंतरावर होता तो बंगला. रस्ता ती नीट बघून घेते. मग फोन हँडबॅग मध्ये टाकते. रुपाली स्वतःला आरशात नीट बघते. तिची मरून लिपस्टिक साडीच्या शेडला मॅचिंग होत होती. लोंबते कानातले तिने मान हलवली की डोलत होते. मोकळ्या सोडलेल्या केसांतून ती एकदा हात फिरवते. गनकडे एक कटाक्ष टाकते आणि तिला आपल्या हँडबॅग मध्ये ठेवते. इटर्निटीचा परफ्यूम मारत ती शेवटचं आरशात स्वतःला बघते आणि स्वतःशीच बोलते. तू तो गया रे पीटर. गाडीची चावी हवेत फेकत ती झेलते. आज रुपाली रुपाली नव्हती, ती आज रुपाली भाई झाली होती. पीटरने तिच्यातल्या फुलनदेवीला ट्रिगर केलं होतं. आपली हद्द विसरून तिच्या नादी लागला होता तो. आयुष घरी येण्या अगोदर रुपाली गॉगल्स चढवून निघते.
रुपाली गाडी काढते